मावळमध्ये अतिशय दुर्दैवी दुर्घटना घडली आहे। पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येते। कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील खरतर पूल कोसळलाय। 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे। या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती देखील वर्तवली जाते। एनडीआरएफची टीम सध्या घटनास्थळी दाखल झाली आहे। रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होती। अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणी नदीत बुडाल्याची भीती आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू करण्यात आले। मावळमध्ये पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। कुंडमळ्याजवळील इंद्रायणीवरील पूल कोसळलाय। 20 ते 25 जण या दुर्घटनेत वाहून गेल्याची माहिती समोर येते। आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। मात्र मृतांचा हा जो आकडा आहे तो आणखीनही वाढण्याची भीती देखील वर्तवली जाते। एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। रविवार असल्याने विशेषतः पावसाळ्याचे दिवस असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती। अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणी नदीत बुडाल्याची भीती देखील वर्तवली जाते। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, एनडीआरएफची टीम, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू करण्यात आले। मात्र कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना, खरतर पूर्व उपाययोजना ज्या केल्या जातात त्या केल्या नव्हत्या आणि त्यामुळे कदाचित ही दुर्घटना घडली असावी अशी शक्यता देखील वर्तवली जाते। मात्र 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि मृतांचा आकडा आणखीनही वाढण्याची भीती आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती समोर येते। तर कुंडमळ्याजवळील इंद्रायणीवरील पूल कोसळलाय। यात 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे। या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय, तर मृतांचा आकडा आणखीनही वाढण्याची भीती आहे। एनडीआरएफची टीम सध्या घटनास्थळी दाखल झाली असून आज सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती। अशात पूल कोसळून अनेक पर्यटक या इंद्रायणी नदीत बुडाल्याची भीती आहे। घटनेची माहिती मिळताच आता सध्या बचाव कार्य सुरू झाले। दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास पूल कोसळल्याची माहिती समोर येते। या क्षणाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस देखील दाखल झालेले आहेत। यासोबतच ग्रामस्थ आणि आपदा मित्र देखील दाखल झालेले। पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्यानं ओव्हरवेट होऊन खरतर ओव्हरलोड झाला आणि पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येते। रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी उपस्थित होते। 50हून अधिक लोक पुलावर उभे होते आणि त्याच क्षणी खरतर हा पूल कोसळला। पुणे कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची माहिती समोर येते। अतिशय दुर्दैवी ही घटना। पुणे कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे। 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। स्थानिक आमदार हे देखील काही क्षणातच या ठिकाणी घटनास्थळी दाखल होणार आहेत। पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्यानं ओव्हरवेट होऊन हा पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येते। जखमी पर्यटकांसाठी 18 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होती। बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम आता दाखल झाली। अशात खरतर पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू करण्यात आले। या क्षणाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतो। अतिशय दुर्दैवी घटना ही पुण्यातील मावळमध्ये घडलेली आहे। मावळमध्ये पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली। कुंडमळ्याजवळील इंद्रायणीवरील पूल कोसळले। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे आहेत। सुशांत, काय सविस्तर माहिती आहे? आताची नवीन अपडेट काय? नक्कीच मावळमधील कुंडमाळा या ठिकाणी एक पूल कोसळलेला आहे। ज्या पुलावरती अनेक जण त्या ठिकाणी उभा असल्याची देखील माहिती मिळत आहे आणि 25 ते 30 जण यामध्ये वाहून गेल्याची आता माहिती येत आहे आणि 6 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यातील काही जणांना देखील वाचवण्यात इथल्या रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये जे जखमी आहेत त्यांना दाखल केलेलं आहे। एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे, तर बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू आहेत आणि हा जो पूल आहे त्याचं ऑडिट केलं होतं की नाही असं देखील अनेक आता प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। त्यामुळे स्थानिक प्रशासन त्या ठिकाणी पोहोचून पाहणी करतंय आणि त्यांच्याकडून काय माहिती दिली जाते हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आणि यामध्ये कोणी लहान मुलं आहे का ते देखील पाहिलं जाते, कारण की मोठी दुर्घटना ही घडलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपूर्वी आपण पाहिलं की जिल्हा प्रशासनाने अनेक पर्यटन स्थळं जे आहेत
त्याच्यावरती बंदी घातलेली आहे. अनेक जण हुल्लडबाजी करतात, यामुळे पर्यटन स्थळांवरती बंदी घातलेली आहे. काही पर्यटन स्थळ हे खुली असले तरी प्रशासनाचे त्या ठिकाणी कोणतेही लोक नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज रविवार असल्यामुळे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे या कुंडमाळ्यावरती मोठी गर्दी झाली होती. त्या ठिकाणी प्रशासनाचे देखील काही लोक उपस्थित राहिले पाहिजे होते अशी अपेक्षा होती, परंतु त्या ठिकाणी कोणी उपस्थित नव्हतं आणि ही अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि यामध्ये काही जणांना आपला जीव गमवावा लागलाय. सुशांत, मात्र अशा जेव्हा दुर्घटना घडतात तेव्हा प्रशासनाच्या वतीनं पावसाळ्यापूर्वी जे कामं केले जातात, ते दावे जे प्रशासनाच्या वतीने केले जातात ते सपशेल फोल ठरलेले आहेत. यासोबतच सुशांत, मी काही क्षणासाठी आपल्याला थांबवते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.